तुम्हाला माहीत आहे का की दक्षिण भारताची गंगा मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या काठावर माता सतीचे एक जागृत शक्तिपीठ आहे. आंध्र प्रदेशच्या राजामुंद्री येथे स्थित सर्वशैल किंवा गोदावरी तीर शक्तिपीठ. पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने माता सतीच्या पार्थिवाचे 51 भाग केले तेव्हा त्यांचा डावा गाल ह्या ठिकाणी पडला होता. प्रत्येक शक्तिपीठात माता दुर्गेसोबत भगवान शिव हे भैरव रूपात विराजमान आहेत. सर्वशैल शक्तिपीठात माता सतीला विश्वेश्वरी किंवा राकिणी तर भगवान शिव यांना वत्सनाभ किंवा दंडपाणी भैरवात पूजले जाते. कोटेश्वर किंवा कोटिलिंगेश्वर मंदिराच्या आवारात असलेले हे स्थान साधनेसाठी आणि सर्व संकटांच्या नाशासाठी अत्यंत शक्तिशाली मानले जाते. अशी मान्यता आहे की पवित्र गोदावरीमध्ये स्नान करून मातेचे दर्शन घेतल्याने कुंडलीतील सर्व दोष नाहीसे होतात आणि मोक्षाची प्राप्ती होते. राजामुंद्री किंवा गोदावरी रेल्वे स्टेशनपासून इकडे सहज पोहोचता येते. मंदिर अतिशय भव्य असून चालुक्य ठेवणीचे आहे. मंदिराचे गोपुरम खूप उंचावर असून खूप दुरून दिसते. गोदावरी नदीच्या काठी कोटिलिंगेश्वराच्या आवारात असल्याने मंदिरात अनेक देवी देवतांची छोटी मंदिरे आहेत. ऑक्टोबर ते मार्च हा काळ येथे जाण्यासाठी सर्वात उत्तम मानला जातो, कारण या दिवसात गोदावरी नदीच्या घाटावरील संध्याकाळची आरती पाहण्यासारखी असते. शिवाय नवरात्र आणि महाशिवरात्र या वेळेस विशेष पूजा असते. ही माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय मा विश्वेश्वरी.